त्यावेळेला पत्रकार होती दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वती डॉक्टरचे उपचार चालू आहे सांगा, त्याच्याबद्दल तुम्ही संध्याकाळपासून 2दा ट्रीटमेंट दिली. नंतर 8 वाजता त्याला ठाकूर ठरले, सध्या ठाकूरात नाही. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला त्यांचं काही पण आतमध्ये मीच घेतली त्याच्यावर, मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधीही कोणी का कुठं बोलेन मी, माझा काय स्वार्थ त्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससोबत जात नाहीत, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काल निघून गेले माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का, ते वास्तव आहे. याआधी त्यांचं नेत्यांचं असंही म्हणणं होतं की दिवाळीचा वेळ आहे आणि त्याच्यामुळे कंदील आणि लाईट विझवू नये यासाठी. हे सांगा ना तुम्ही लोकांना, होय हे सांगा. दिवाळी होती, लोकांचे कंदील विसा कामा नयेत, लोकांची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे म्हणून मी 2 दिवस ठेवली. सांगावं त्यांनी, मला काय म्हणणं नाही, माझं काय म्हणणं नाही. हे जे आज तुम्ही सांगताय तेच उद्धवजींनी एकदा सांगावं महाराष्ट्र जनतेला येऊन. तेच तर माझं म्हणणं आहे ना, की लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले हे त्यांनी सांगावं. आणि मग हाताचे ठसे कशासाठी घेतले ते पण सांगावं, ते पण सांगावं त्यांनी. सगळ्या गोष्टी लोकांसमोर यायला पाहिजेत ना. हा, धन्यवाद. संजय गावच्या वतीने मी कधी बोलत नाही, तुम्हाला माहिती आहे. संजय गावत बोलतात ते फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात, मी त्यांच्या वतीत कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोण भास्कर जाधव बिधव हो, त्याला मी आणला पक्षामध्ये, मी आणला त्याला पक्षामध्ये. यांची कुवत नाही ऐपत काय, यांच्या अवकात काय. हे भुंकणारे कुत्रे आहे, त्याला विचारतो कोण, त्याला विचारा तुला शिवसेनेमध्ये आणला कोणी पक्षामध्ये, त्याला पहिली तिकीट बाळासाहेबांना सांगून कोणी द्यायला लावली, त्याला विचारा भास्करला त्या. आणि हा भास्कर बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुसून शरद पवार गेला, शरद पवारकडनं आता पुन्हा उद्धव ठाकरेकडे आता आलाय. हा निष्ठावून नाही का, आता गद्दाराचा बाप आहे. हे काम माझ्यावरती बोलणार हो, यांची अवकात काय, हे गद्दार काय माझ्यावरती बोलू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक गोष्टी आहेत, मी येणार त्यानंतर, मी बोलणार तिथं, मी बोलणार, आज नाही बोलणार. मी आज बोलणार नाही, तो विषय मोठा आहे. आज बोलणार नाही, योग्य वेळेला मी बोलेन, मी योग्य वेळेला बोलेन. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार, आज नाही बोलणार, मी बोलणार याच्यावरती. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नाही नाही, एक 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 मिनिट, एक 5 मिनिट थांबा. ही ना आली सीमा, सीमा आडी कुठे आली, ही नाही आली, ते आले. मग आता कोण नाही आलं मला सांगा. सर्व आले. सगळे नेते तुमच्या नाही तर एक गोष्ट मी सांगतो, मी निवडून आणला, माझ्यामुळे जे आमदार म्हणून बसलेत ऐसान फळमुस आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार. बाळासाहेब तर आमचं दैवत आहे, माझं दैवत आहे. आज देखील मी पूजेला बसतो तेव्हा बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो मी.